की आता ही टीका टिप्पणी करायची वेळ नाही. आता पहिले आपले भारतीय लोक सुरक्षित आहेत ह्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि मी एवढीच विनंती करीन की एकदा माननीय प्रधानमंत्री आणि माननीय होम मिनिस्टर यांनी या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी आणि आम्हालाही ब्रीफ करावं आणि देशालाही ब्रीफ करावं की काय परिस्थिती आहे. पण आम्ही सगळे जी कुटुंब आता काश्मीरमध्ये अडकलेली आहेत महाराष्ट्रातली, महाराष्ट्रातली कुणाच्या मतदारसंघातली, कुणाच्या कुटुंबातली, कुणाच्या नात्यातली, त्या प्रत्येकाला जे आहेत तिथे तुम्ही राहा. तुम्हाला मदत लागणार असेल तर लागेल. आज बारामतीतले काही आमचे वकील आहेत जे आज त्या भागात आहेत. ते योगायोगाने बघा त्या सोनमर्गला जायचा त्यांचा प्रोग्राम होता तर त्यांना आर्मीनी आधार दिलेला आहे आणि आर्मी म्हणलेली आहे की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सेफ आहात. मी काली रात्री त्यांच्याशी बोलले, आजही बोलले. वनिता बनकरताई आमच्या, त्या ज्योतिताई झुरोंगे आमच्या, त्या तिथे अडकलेल्या आहेत. ज्योतिताईंचा आत्ताच रश्मी कामटेकरला फोन आला होता आणि आता ती रश्मीला असं एका फोनवर सांगत होती की आम्हाला परत येण्याची तिकीटं फार महाग पडत आहेत. त्याच्यामुळे मी आता राम नायडूजींना आता कॉन्टॅक्ट केलेला आहे पण ते दुसऱ्या फोनवर व्यस्त होते. सगळेच कोऑर्डिनेशनमध्ये व्यस्त आहेत.